आणि दरवर्षीप्रमाणे पालघर जिल्ह्यातील मनोर-वाडा भिवंडी हा 64 किलोमीटरचा राज्य महामार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला। शेकडो कोटींचा निधी खर्च करूनही रस्त्यावरचे खड्डे हे आज तागायत कायम आहेत। खरं तर हा ठाण्याला टाळून थेट जवाहरलाल नेहरू बंदर गाठण्यासाठीचा पर्यायी मार्ग। खराब रस्त्यामुळे त्यावर शेकडो अपघात झाले, त्यात काहींना आपला जीव देखील गमवावा लागला। पाहुयात या रस्त्याची परिस्थिती आहे तरी कशी, हे सांगणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबईचं जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण हे देशातील सर्वात मोठं बंदर। या बंदरावर दररोज 25,000 मालवाहू वाहनांची ये-जा असते। त्यातील 10,000हून अधिक वाहनं पालघरच्या दिशेने येतात। या वाहनांना ठाणे टाळून थेट बंदर गाठता येण्यासाठी मनोर-वाडा भिवंडी हा राज्य महामार्ग आहे। पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे या रस्त्याची अवस्था भीषण झाली आहे। पालघर जिल्ह्यातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जे महामार्ग आहेत ते खड्डेमय झालेले आहेत, त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। मी सध्या मनोर-वाडा भिवंडी या महामार्गावरती आपण बघू शकतो की अक्षरशः मोठमोठे जीवघेणे खड्डे आहेत, ते या महामार्गावर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघाल तर या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकीसह जी चारचाकी वाहनं, कार असू द्या, बाईक असू द्या किंवा ॲम्ब्युलन्स असू द्या, ह्या महामार्गावरून जातात, कारण हा महत्त्वाचा राज्य महामार्ग आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। मनोर-वाडा भिवंडी या राज्य महामार्गाची अवस्था आज एखाद्या उखडलेल्या रस्त्यापेक्षाही वाईट झाली आहे। रस्त्यावर सगळीकडे मोठमोठे खड्डे आहेत। वाहन चालवणं म्हणजे रोज मृत्यूशी झुंज देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। मैं 5 बजे से निकला हूँ, 12 बज गए। बहुत खराब है वाड़ा रोड, बहुत खराब है। इससे महाराष्ट्र से हाथ जोड़ के निवेदन है, इस पे कार्रवाई करें। हम लोग टैक्स दे रहे हैं, हर चीज दे रहे हैं, हम लोग को झेलना पड़ रहा है। बताइए, कहीं भी जगह जगह पे गड्ढे, जगह जगह कुछ में वही हाल है, वाड़ा में, भिवंडी में हर जगह वही हाल है। या रस्त्याची स्थिती खराब असल्यानं त्याचा ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरही परिणाम होतोय। मनोर-वाडा भिवंडी हा रस्ता मुंबई अहमदाबाद रस्त्यावरील मनोर येथून पूर्वेला जातो, तिथून वाडा मार्गे भिवंडीला येतो। भिवंडीहून पुढे कल्याण मार्गे, शिळफाटा मार्गे नवी मुंबईतून JNPA गाठता येतो। त्याखेरीज भिवंडीहून नाशिकला देखील जाता येतं, त्यामुळे हा रस्ता महत्वाचा आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्हा दौऱ्यावेळी काय आश्वासन दिलं ते पाहूया। परत असं काही पाऊस झाला एवढा मोठा तर रस्त्यांना तरी नुकसान झालं नाही पाहिजे। रस्ते सुस्थितीत, पूल सुस्थितीत असावे, त्याच्यामुळं इमर्जन्सी जी काय असणारी वाहतूक आहे, NDRFच्या टीम्स आहेत किंवा लोकांना ये जा करण्यासाठी जे काही लागते ते नीट असावं। त्यामुळे आम्ही प्रामुख्यानं पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा आमचे निकष जे आहे काम करण्याचे ते आम्ही बदलतोय आणि वेगळ्या निकषानं आणि नवीन जे तंत्रज्ञान आहे ते वापरून आपण आता कामं इथली करणार। दररोज हजारो प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणाऱ्या रस्त्याच्या स्थितीवर आमदार विनोद निकोले यांनी जोरदार टीका केली आहे। रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे पडलेले आहेत आणि 2-3 तरुणांचे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट सुद्धा होऊन जीव सुद्धा तिथे गेलेले आहेत। तर याची सुद्धा लवकरात लवकर शासनाने याच्याकडे दखल देऊन त्याला सुद्धा ऑलरेडी त्यांच्याकडे निधी आहे, त्यांनी कामं सुरू केलीत, पण अतिशय संथ गतीने हे कामं सुरू आहेत आणि यांच्या या हलगर्जीपणामुळे उगाचच प्रवाशांचे किंवा तरुणांचे जीव जात आहेत। तर त्याला जबाबदार हे जे प्रशासन आहे किंवा जे ठेकेदार आहेत हे त्याला जबाबदार आहेत, त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे। मनोर-वाडा भिवंडी महामार्गावरील खड्डे आता केवळ गैरसोयीचा विषय राहिलेला नाहीये, तर तो थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर प्रश्न बनलाय। रस्ता दुरुस्तीखेरीज पर्यायी रस्ता रखडल्याचा देखील परिणाम होत आहे। राज्य सरकारच्याच MSRDCने विरार अलिबाग कॉरिडॉरचं नियोजन केलं, पण हा प्रकल्प 10 वर्षांपासून संथ गतीनं पुढे जातोय। त्याचं अजून बांधकाम सुद्धा झालेलं नाही। हा मनोर-वाडा भिवंडीसाठी पर्यायी रस्ता ठरू शकतो।
सुदैवानं केंद्र सरकारच्या दिल्ली मुंबई कॉरिडॉरचं काम जलदरित्या पूर्ण होत आहे, पण तो रस्ता देखील राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे JNPA पर्यंत पोहोचू शकलेला नाही. या सगळ्याचा ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर भार येऊन तो रस्ता कोंडीयुक्त झाला. त्यामुळे आता नागरिकांना सुरक्षित रस्ता कधी मिळणार याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्यासह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहन चालकांचं लक्ष लागलंय. संतोष पाटीलसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा, पालघर.